नमस्कार, मी आपल्या सर्वांचे एस-एम-ए चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर आज वगैरे मार्केट वगैरे आपलं पॉझिटिव्ह ओपन झालं, पण थोडं प्रेशर आलं आणि पुन्हा वगैरे एक म्हणजे फ्लॅट म्हणजे क्लोजिंग वगैरे झाली। यामुळे आपण असं गृहीत धरू शकत नाही की इथून चांगली एक रिकव्हरी येऊ शकते। तर याला एक सपोर्ट करणारं कारण होतं ते म्हणजे US मार्केट। तर US मार्केटमध्ये आता पॉझिटिव्ह बाब दिसून येत आहे। या अगोदर मार्केट खूप प्रमाणामध्ये तेही घसरलं आहे, त्यामुळे लोक आता रिबॅलन्सिंग करताना दिसून येत आहेत व अशा प्रकारे ऑर्डर इन्व्हेस्टर ही US मार्केटमध्ये बाईंग करत आहेत, त्यामुळे पॉझिटिव्हनेस वगैरे दिसून येत आहे। पण जे युरोपियन मार्केट आहे ते इंटरेस्टिंग केस त्याची मला दिसून आली आहे। तिथे एक स्टॉक 600 म्हणून जो इंडेक्स आहे तर तो ऑल टाइम हायचा जो दिसत आहे। तेथील न्यूज पाहिलं तर ते म्हणजे निगेटिव्ह न्यूज वगैरे आहेत त्यांच्या, तर अर्थातच त्याचं ताळमेळ वगैरे मार्केट बरोबर दिसत नाही, म्हणजे ताळमेळ वगैरे बसत नाही त्यांचा। तेथे इकॉनॉमी चांगले काम करत नाही आणि जिओपॉलिटिकल प्रॉब्लेम ही चालत आहेत। या सर्व गोष्टी आपल्याला मोस्टली निगेटिव्ह दिसत आहेत युरोप रिलेटेड, बट स्टॉक मार्केट येथील ऑल टाइम हायवर आहे। त्यामुळे अलग अलग मी आर्टिकल ॲनालिसिस करण्याचा वगैरे प्रयत्न केला, हे का होत आहे तर त्यामध्ये पहिलं कारण मिळालं की ते कंपनी जे आहेत ते अर्निंग ग्रोथ चांगल्या दाखवत आहेत, त्यामुळे पॉझिटिव्ह मुवमेंट वगैरे दिसून येत आहे। म्हणजे तेथील कंपन्या अजूनही चांगला परफॉर्मन्स करताना दिसून येत आहेत। आणि दुसरी अशी गोष्ट आहे की US आणि युरोप मार्केटचं कंपॅरिझन केलं तर त्यांच्या ओव्हरऑल मार्केट कॅपनुसार तर त्यामध्ये खूप अंतर आहे। म्हणजे युरोपच्या व्हॅल्युएशनच्या दृष्टीने खूप चिफर आहे, म्हणजे कमी आहे, म्हणजे पी यांचा कमी आहे त्या मार्केटपेक्षा। US मार्केट समोर यांचा पी स्मॉल आहे, त्यामुळे पैसा भरपूर येथे फ्लो वगैरे झालेला आहे। तिसरे कारण हे आहे की आपल्याला वाटत असेल आता मार्केट खूप चांगलं आहे, बट 1998 पासून 2025 पर्यंत म्हणजे आतापर्यंत ऑल टाइम हायवर आहे। तर यामध्ये मार्केटमध्ये फक्त 77% रिटर्न वगैरे त्याने दिलं आहे, म्हणजे 77% फक्त रिटर्न त्यांनी इन्व्हेस्टरना वगैरे दिलं आहे, म्हणजे या 27 वर्षामध्ये। तर हे रिझल्ट वगैरे आता चांगले येत आहेत। मार्केटमध्ये लिक्विडिटी चांगली आहे। या सर्व गोष्टीमुळे तेथील या गोष्टी वगैरे चांगल्या वर्क करताना दिसून येत आहेत, त्यामुळे ही गोष्ट थोडी इंटरेस्टिंग आपल्याला दिसून येत आहे। तर दुसरा पॉईंट म्हणलं तर जे US मार्केट आहे ते लास्ट वीकमध्ये निगेटिव्ह राहिलं, म्हणजे पडलं होतं, मेनली बिकॉज ऑफ जे की सेंटिमेंट वगैरे आले होते, तेथील जे नंबर आले होते त्यामुळे US मार्केट स्लो होताना दिसत आहे। स्लो म्हणजे इकॉनॉमी स्लो होत आहे, त्यामुळे हे झालं की जे यूएसची म्हणजे जे 10 इयर G-Sec आहे तो पडला आहे एकदम डिमांड आल्यामुळे। तो 4.2 वरून तो आता 4.5 वरून तो 2.2 वरच्या जवळपास वगैरे आलेला आहे, म्हणजे चांगला पडलेला दिसत आहे, म्हणजे 4.2% जवळपास दिसत आहे तो। आणि असे एक्सपेक्टेशन होतं की जर इकॉनॉमी चांगली काम करत नसेल तर करायची म्हणजे रेट कट म्हणजे इंटरेस्ट रेट वगैरे जे आहेत ती कट होऊ शकतात। या अगोदर ही होतं की या टॅरिफमुळे टेन्शन वगैरे तेथे होत होतं किंवा होत आहे की त्यामुळे इन्फ्लेशन वगैरे वाढत नाही ना, हा प्रश्न निर्माण झाला आहे। हे इन्फ्लेशन वाढायला नको त्यांना, बट आता तरी टॅरिफचे एक कॉम्प्लिकेशन आहे, हे एक रिझन आहे मार्केट पडण्यामागे। त्यामुळे इंडियन मार्केटवरही त्याचा परिणाम होत आहे। टॅरिफ वॉरमुळे ते आपल्यावर ते म्हणजे टॅरिफ वगैरे लावतील का नाही हा एक मोठा प्रश्न आहे। कारण या आठवड्यामध्ये त्यांचे अनाउन्समेंट आहेत मेक्सिको आणि कॅनडावरती 25% टॅरिफ आणि 10% चायनावर लावणार आहेत। त्याची भीती पुन्हा मार्केटमध्ये येत आहे जर ते आपल्यावर लावत असतील तर। जर आता या दोन्ही गोष्टी वगैरे सोबत चालत आहेत, म्हणजे टॅरिफ वगैरे लावत असतील तर ते US मध्ये इन्फ्लेशन वाढू शकतं आणि पुन्हा
10 इयर G-Sec जो आहे तोही वाढू शकतो। आता मार्केट स्लो डाऊन होत असेल तर पुन्हा लोक वगैरे मार्केट चांगले नाही किंवा जॉब वगैरे क्रिएट करत नाही, त्यामुळे कदाचित इंटरेस्ट रेट कट होऊ शकते असं अपेक्षा करतात। या दोन्ही गोष्टी एकत्र चालू आहेत, यामुळे कधी US 10 इयर G-Sec कधी वर जातो किंवा कधी खाली वगैरे जात असतो, हे काही फॅक्टर वगैरे तिथे चालू आहेत। तर या टॅरिफच्या चक्करमध्ये डॉलर इंडेक्स जो आहे तो वाढत आहे। म्हणजे डॉलर जर स्ट्रॉंग होत असेल तर गोल्ड जो आहे तो वीक होत असतो, म्हणजे सोनं वगैरे पडत असतं। हे सर्व फॅक्टर कनेक्टेड असतात व या अगोदर म्हणजे कधी कधी मार्केट वगैरे निगेटिव्ह इम्पॅक्टेड वगैरे करत असतं, म्हणजे रिॲक्ट वगैरे करत असतं। डॉलर जो आहे तो वाढत आहे व फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर किंवा ऑर्डर इन्व्हेस्टर जो की बाहेरील आहे, जो की डॉलर म्हणजे डॉलरचा एक पार्ट असलेला इन्व्हेस्टमेंट ते करणार नाहीत, म्हणजे अगोदर डॉलरमध्ये कन्वर्ट पुन्हा दुसऱ्या करन्सीमध्ये असं ते करणार नाहीत। अपार्ट फ्रॉम डॉलर इन्व्हेस्टमेंट ते करणारच नाहीत अर्थातच। तर त्यांना वाटतं की मी डॉलर इंडेक्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतो की म्हणजे मी बाहेर इन्व्हेस्ट का करत आहे, म्हणजे या डॉलर अप्रिशिएट वगैरे होत आहे तर अदर करन्सी डिप्रिशिएट होत आहे, म्हणजे होत आहे किंवा ती होत असेल तर मला येथे नुकसान वगैरे होऊ शकतं, म्हणून मी डॉलर प्रेफर करणार। आता म्हणजे FII जात वगैरे आहेत, ते जात असतील तर सर्व फॅक्टर आपल्याला हे पाहावे लागतील। तर आता X वरती खूप चर्चा आहे व भरपूर काही इंटरव्ह्यूमध्ये हे डिस्कशन वगैरे होत आहे की आता फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर पैसा का काढत आहेत, तर त्याचं मुख्य कारण म्हणलं तर कॅपिटल गेन टॅक्स, तो त्यावर भरपूर काही कमेंट येत आहेत। म्हणजे इंडिया वगैरे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरवरतीही कॅपिटल गेन टॅक्स लावतो, असे जिओग्राफिकल कंट्रीमध्ये खूप कमी होत असतं। तर कॅपिटल गेन टॅक्स वगैरे भारत लावत असतो, त्यामुळे त्यांना वाटतं की भारतामध्ये वगैरे रिटर्न मिळत नाहीत, तर इंडियामध्ये का राहायचं, म्हणजे का इन्व्हेस्ट करायचं, म्हणजे यांची करन्सीही डेप्रिशिएट होत आहे व यांना टॅक्सही भरावे लागत आहे, म्हणून मला इथे लॉस होऊ शकतो। तर हे एक मेजर रिझन आहे, यामध्ये नो डाऊट आहे, यामध्ये शंका घेण्याचं काहीही कारण नाही, पण पुन्हा जे इतर कारणे पाहावे लागतील। तर या सर्व गोष्टी मार्केट बरोबर म्हणजे बरोबर आपल्याला पाहाव्या लागतील, बघाव्या लागतील। आणि मार्केट फॉल वगैरे करत आहे आपलं, त्यात आता खूप काही पैसा वगैरे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर वगैरे इंडियन मार्केटमध्ये ते काढत आहेत। या सर्व गोष्टी आपल्याला फॅक्टरमध्ये वगैरे दिसून येत आहेत। पुढे म्हणजे जे रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे आपल्या डोनाल्ड ट्रम्पने घोषणा केली, त्यामुळे त्यांनी जर आपल्यावर टॅक्स लावलं तर आपले GDP 0.1 to 0.6% पर्यंत परिणाम होऊ शकतो आणि आपल्याला वार्षिक $7 बिलियन नुकसान होऊ शकतं। म्हणजे ते जर रेसिप्रोकल टॅरिफ वगैरे लावत असतील तर ते याचा विचार करत असतात, ते फक्त इम्पोर्ट टॅक्सचा वगैरे विचार करत नाहीत, तर त्यासोबत ते इंटरनल टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, GST किंवा अदर काही टॅक्स वगैरे ते पाहत असतात आणि त्यानुसार ते डिसिजन वगैरे घेणार आहेत। म्हणजे US मध्ये जर एखादी गाडी 10 लाखात पडत असेल आणि त्याच्यावर 150% टॅक्स लावून ती भारतामध्ये 25 लाखापर्यंत सेल होत असेल तर तिथे म्हणजे 150% इम्पोर्ट टॅक्स आहे, त्यासोबतच भारत सरकार काही अदर टॅक्सेस वगैरे लावतं, इनडायरेक्ट टॅक्स किंवा GST टॅक्स वगैरे, तर त्यामुळे ती गाडीची किंमत आपोआप म्हणजे
30 ते 35 लाखाच्या घरामध्ये जात असते। तर या सर्व गोष्टीचा ते विचार करणार आहेत, त्यामुळे म्हणजे आपल्यावर चांगलं वगैरे टॅक्स वगैरे लावू शकतात ते, ह्याचाही ते विचार करत आहेत। इनडायरेक्ट आणि ऑर्डर टॅक्सचाही ते विचार करत आहेत, इम्पोर्ट टॅक्स सोडून। तर ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे। तर पुढील तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू।